जयंतीच्या दिनी चौघडा हा वाजतो अरे भीम जयंतीच्या दिनी चौघडा हा वाजतो अरे भीमाचा दिवाना अरे भीमाचा दिवाना दिवाना अरे भीमाचा दिवाना असा डीजे मध्ये नाचतो सांगावं लागेल का पाणी वाजणार अरे भीम जयंतीच्या दिनी भीम जयंतीच्या दिनी चौघडा हा वाजतो भीमाचा दिवाना भीमाचा दिवाना डीजे मध्ये चौघडा हा वाजतो क्या बात है मेरे भाई अपने बाबा साहब की जयंती है पानी की औलाद की जयंती नहीं अरे भीम जयंतीच्या दिनी भीम जयंतीच्या दिनी चौघडा हा वाजतो बापाची जयंती साजरी करतो काय करून आले भीम जयंतीच्या दिनी अरे भीम जयंतीच्या दिनी चौघडा हा वाजतो जोरात जय भीम म्हणा जय भीम आणि योगे साथ साथ अरे भीमाचा दिवाना डीजे माझा लहान भाऊ माझे दोन्ही लहान भाऊ या ठिकाणी आले असता माझ्या लहान भावाकडून खूप सुंदर असं धमदान या ठिकाणी मला प्राप्त झालं। आमचे नगेश दादा बोरकर आणि नील दादा बोरकर माझ्या लहान बंधूकडून 100 रुपयाचं धमदान मिळालेलं आहे। आणि त्यांचे महिमा काय आहे की आपल्या बापाची जयंती असेल थंडीमध्ये झाली नाही पाहिजे,
14 एप्रिलच्या दिवशी रेल्या बघतो ना आपण कसे जातात, शिगे जल्लोष असे खूप लोक. म्हणून आमचे आदरणीय आमचे काकाजी आयुष्यमान रामाजी पाटील यांच्याकडून 50 रुपयाचं धम्मदान मिळालेलं आहे. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आपल्या बापाची जयंती अशी थंडी झाली नाही पाहिजे, जल्लोषामध्ये झाली पाहिजे. म्हणून आला दिस सोनियाचा, आला दिस सोनियाचा, आला दिस सोनियाच्या बाबा भीमाच्या जन्माच्या आला दिस सोनियाच्या बाबा भीमाच्या जन्माच्या. कसा झाले दुःख नष्ट सारे, झाले दुःख नष्ट सारे, सण आला उत्सव. आला दिस सोनियाच्या बाबा भीमाच्या जन्माच्या, झाले दुःख नष्ट सारे, झाले दुःख नष्ट सारे, सण आला उत्सवाचा. अरे थाट माट पाहुनिया, थाट माट पाहुनिया, अरे थाट माट पाहुनिया, अरे थाट माट पाहुनिया, वैरी मणी लाजत. कसा आणि भीमाच्या दिवाना, भीमाच्या दिवाना, वाना वाना वाना, अरे भीमाच्या दिवाना असा तिथे मध्ये. आज आमचे 9 तरुण विदर्भ चॅनलचा कॅमेरा बनवा. आमचे दादा सुद्धा त्या रॅलीमध्ये सामील होतात. आता ते आणि मोठ्या उत्सवाने आता गीत झालं बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो. देतो ना मी आपल्या कलाकाराला मग चल लवकर. माझे काकू या ठिकाणी या वर्षी सुद्धा माझा प्रोग्राम बघण्याकरिता आले आणि अनमोल असं धम्मदान या जयंती गीतावरती मला 100 रुपयाचं माझ्या आईने, माझ्या काकूने, आयुष्यमती प्राजक्ता सुभाषजी चोखांद्रे यांच्याकडून 100 रुपयाचं मला धम्मदान मिळालं. क्रांतिकारी जय भीम. हमारे बुधेश्वर भाऊ का कहना है काय आला दिस सोनियाचा, आला दिस सोनियाचा, बाबा भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा. झाले दुःख नष्ट सारे, झाले दुःख नष्ट सारे, सण आला उत्सव.
जयंती कशी अरे भीमाचा दिवाना असा तिथे मध्ये दिवाणासाठी जे मध्ये नाचतो आमचे दादा आदित्य दादा नवतरुण भरपूरच्या कवालांसोबत जात असतात. आम्ही छोटे मोठे कलाकार पण त्यांचं सुद्धा मानणं काय बापाची जयंती कशी साजरी होते बघा. आपल्या बापाची जयंती कशी साजरी करायची दारा दारात रांगोळ्या दारा दारात रांगोळ्या आणि तोरणे पताका नाही धरणीवरी तुझ्या नाही धरणीवरी तुझ्या असा उत्सव आदरणीय आमचे काकाजी या ठिकाणी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका आमच्या स्वातीताई थोरात त्यांचे वडील आहेत. जोरदार टाळ्या वाजवू द्या स्वातीताई थोरात आणि त्यांचा मुलगा माझा कोरस गौरव दादा थोरात खूप भाग्यवान की ही दोन्ही मुले या स्टेजवरती आणि खूप सुंदर गायन करतात. आमचे काकाजी रवींद्र दादा थोरात यांच्याकडून 200 रुपयाचं धम्मदान मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन आमच्या काकाजीसाठी. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे की आमच्या बापाची जयंती अशी हलकी बदली जयंती नाही. आणला 10 रुपयाचा 2 रुपयाचा हार टाकला की झाली जयंती. फोटो समोर हार उभा करायचा 10 रुपयाचा हार आणायचा अशा जयंत्या भरपूर असतात. पण आपल्या बापाची जयंती कशी होते जल्लोषामध्ये एखाद्या गल्लीत नव्हे गावात नव्हे विदेशामध्ये विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. आणि तब्बल 1 महिना बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. साधी सुधी फक्त 14 एप्रिललाच नाही. आणि त्या जयंतीच्या वेळेला आमच्या आया बहिणी आमच्या ताई काय करतात दारा दारात रांगोळ्या दारा दारात रांगोळ्या दारा दारात रांगोळ्या आणि तोरणे पताका नाही धरणीवरी तुझ्या नाही धरणीवरी तुझ्या असा उत्सव अरे धूम धड्यात जगी धूम धड्यात जगी धूम धड्यात
असताना मला असं वाटतं मी काय गायन करत आहो की तुमच्या समोर भाषण करत आहो ते सांगा मला. तुम्हाला आवडत नाहीये का? आवाज येत नाहीये का? तुम्ही गोष्टी तर नाही करून राहिला ना? खरंच माझ्याकडे लक्ष आहे का? मग बोला जोरात. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुधीर दादा बापाची जयंती अशी हलकी पतली जयंती नाही. कशी? अरे धूम धडाक्यात बाबासाहेब की जयंती आहे. नाचण्यापेक्षा वाचलेलं बरं. पण बापाची जयंती आहे तर बसलेलं बरं पण नाही. बरोबर की नाही? शालू नाचले करतो ना आपण. पण आपल्या बापाची जयंती आपण साजरी करतो. हलक्या म्हटल्या माणसाची जयंती आहे का? आहे. जर त्या बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी जर कार्य केलं नसतं तर आज अवस्था तुमची अशी असते का? म्हातारबाईने सावित्रीबाई फुलेनं तुमच्यासाठी कार्य केलं नसतं. बसली असती का तू? लढना शिकाया पळना शिकाया मेरी माँ. अरे धूम धड्या क्या जी लिखते हैं और बहुत ही बड़े गायक कवि गायक ने इसको गाया है. सबका नाम सुनते ही डर लगता है हमको. हमारे दादा क्या नाम है? नाव का नाव